जनरली काय होतं की आता ही व्यक्ती मृत्युमुखी पडते आहे असं कळल्यानंतर नातेवाईक घाईगर्दीने गोळा होतात आणि प्रत्येक जण त्या व्यक्तीला स्वतःकडे काहीतरी खेचण्याचा एक प्रकारे प्रयत्न करतो. काहीतरी स्वतःची आठवण सांगेल, अमुक करेल, ढमुक करेल, मग मला हे तुम्ही कबूल केलं होतं वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आता त्या जीवाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्या जाणाऱ्या व्यक्तीची परिस्थिती मोठी बिकट होते, कारण तिला स्वतःला एकतर देह सोडायचा नसतो, तिला जीवनाची आसक्ती असते आणि आजूबाजूची नातेवाईक मंडळी त्या आसक्तीत अजून भर घालण्याचं काम करतात. त्यामुळे ही जी ओढाताण आहे की एकीकडे मृत्यू येतो आहे म्हणजे हे सगळं सोडून नाईलाजाने जावंच लागतं आहे, पण त्याच वेळेला ती आसक्ती मात्र नातेवाईक अजून 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 त्या व्यक्तीला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतात आणि मग ती ओढाताण अधिक जास्त होते. मदर म्हणतात अशा प्रकारची आसक्ती त्या व्यक्तीची स्वतःची सुद्धा या सगळ्यामध्ये असेल तर ती आणि नातेवाईकांनी त्यात घातलेली भर या सगळ्यामुळे त्या व्यक्तीचा तो शेवटचा जर क्षण असेल तो अगदी नरक समान होण्याची शक्यता असते, जर त्या व्यक्तीमध्ये इतकी आसक्ती शिल्लक असेल तर. लक्षात येतंय? त्यामुळे नातेवाईकांची आजूबाजूच्या काय जबाबदारी आहे या निमित्ताने आपल्या इथे लक्षात आलं की त्या व्यक्तीला या भौतिक मर्त्य लोकाशी किंवा पृथ्वी तलावरच्या जीवनाशी बांधून ठेवण्याचा प्रयत्न न करता त्या व्यक्तीला तिच्या पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने जर काही आपल्याला मदत करता आली तर ती त्याला करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. त्याच्यामध्ये आणखीन एक जाता जाता एक मुद्दा असा की बरेचदा मरणोन्मुख जी व्यक्ती असते किंवा अगदी वयोवृद्ध झालेली जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला भेटायला जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या चर्येवर हे सहज स्पष्टपणाने दिसत असतं की बहुतेक आत्ता मी यांना शेवटचंच बघतेय. आणि हे त्या व्यक्तीला म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या बॉडीला कळत असतं, देहाला कळत असतं. पण आपण इथे सावध हे राहिलं पाहिजे की अशी कुठली तरी भावना घेऊन त्या व्यक्तीला भेटायला जाता कामा नये. किंबहुना जर ती भावना मनात असेल तर ती थोडीशी बाजूला करून आपण त्या व्यक्तीला भेटलं पाहिजे, म्हणजे तिला तो प्रवास अधिक सुखकर रीतीने पुढे जाता येईल.